बघा, एका दंडगोलाकार लोखंडी मुसळीच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या उंचीचे गुणोत्तर 5:3 आहे. तर त्यांच्या घनफळाचं गुणोत्तर किती असा प्रश्न सोडवायचा कसा? दंडगोल, लेकरांनो लक्ष द्या, त्यांच्या घनफळाचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला. पहिली गोष्ट, दंडगोलाचं घनफळ. दंडगोलाचं आता घनफळ काढायचं कसं, हे सूत्र असं की पाय आर वर्ग एच, हे काही सूत्र असतात, हे सूत्र पाठ करायचे, लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट, गणित सोपं जावं म्हणून उदाहरणार्थ हे उदाहरण द्यायला लागलो बरं, गणिता वेगळं. ए बी यांचं वयाचं गुणोत्तर समजा 2:3 आहे. अशा पद्धतीने याला आम्ही ए छेद बी बराबर 2:3 अपूर्णांक स्वरूपात सुद्धा मांडू शकतो का नाही? मांडू शकतो सर. मग आता लक्षात घ्या, दोन मुसळी आहेत. मुसळी म्हणजे दंडगोल. दंडगोल म्हणजे काय हो सर? तर हा दंडगोल, लक्षात घ्या. आपला हे दंड आहे का नाही, अशा पद्धतीचा, अशा आकाराचा, ज्याला वरच्या भागामध्ये वर्तुळ, खालच्या भागामध्ये वर्तुळ असते, ज्याला त्रिज्या असते सन्निहित, आहे का नाही? लक्षात घ्या. आता लक्षात घ्या गणिताची मांडणी. एका दंडगोलाकार लोखंडी मुसळीच्या त्रिज्यांचं गुणोत्तर 2:3, त्यांच्या उंचीचं गुणोत्तर 5:3 आहे. तर त्यांच्या घनफळाचं गुणोत्तर. मुसळी दोन आहेत. मुसळी एक, इथं मुसळीच मांडू, ही मुसळी एक, हिचं छेदस्थानी मुसळी 2. आता यांचं घनफळ काढायचं म्हणजे काय, तर पहिल्यानं सूत्र मांडावं लागेल, पाय आर वर्ग एच, इथं सुद्धा पाय आर वर्ग एच. लेकरांनो, इथं पहिली जी मुसळी, तिचं त्रिज्याचं गुणोत्तर बघा, दंडगोलाकार लोखंडी मुसळीच्या त्रिज्यांचं, म्हणजे ह्या ज्या दोन मुसळी आहेत त्यांच्या त्रिज्यांचं गुणोत्तर आहे 2:3 आणि त्यांच्या उंचीचं गुणोत्तर 5:3 आहे. मग आता याची मांडणी करायची कशी सर? लेकरांनो लक्ष द्या, इथं पाय पाय काटून टाका. मग करायचं काय, आर वर्ग म्हणजे त्रिज्याचं जे गुणोत्तर दर्शवलं, लेकरांनो लक्ष द्या, तर इथं 2. आता याची सोडवण करायला बरं आपण, किंवा हे खाली मांडा सर, म्हणजे आमच्या लक्षात येईल, हे लक्षात येईल आमच्या. आता इथं आर वर्ग, इथं आर वर्ग, आर म्हणजे रेडियस, रेडियस म्हणजे त्रिज्या, म्हणजे या पहिल्या मुसळीची त्रिज्या, दुसऱ्या मुसळीची त्रिज्या. ह्या मुसळी म्हणजे दंडगोलाकार आहे, अर्थातच दंडगोलाची त्रिज्या. लक्षात घ्या, दंडगोलाकार, दंडगोलाकार मुसळी एक, दंडगोलाकार मुसळी 2. मग या दंडगोलाकार मुसळीच्या त्रिज्यांचं गुणोत्तर 2:3, म्हणून इथं हे आर आर, त्रिज्या म्हणजे आर रेडियस, हे गुणोत्तर इथं असं मांडायचं. कसं हो, तर 2:3 म्हणजे 2/3, मात्र आर वर्ग म्हणून इथं सुद्धा वर्ग, इथं सुद्धा वर्ग. आता इथं एच आणि इथं एच म्हणजे हाईट, त्या मुसळीची उंची. एच हे पद या पदासोबत गुणिला, इथं गुणाकाराचं चिन्ह, इथं सुद्धा गुणाकाराचं चिन्ह. लेकरांनो लक्ष द्या. आता त्यांच्या उंचीचं गुणोत्तर 5:3, म्हणून करायचं काय, तर 5:3 अशा पद्धतीनं मांडायचे. आता पुढं 2चा वर्ग 4 सर, छेदस्थानी 3चा वर्ग 9 सर, इथं गुणिला काय येतं 5 येतं, इथं गुणिला काय येत सर 3 येतं. मग आता लक्ष द्या, 4×5 काय 20, छेदस्थानी 9×3 काय 27, ही काय आहे 20 म्हणजे मुसळी एक, ही दंडगोलाकार मुसळी एक, छेदस्थानी दंडगोलाकार मुसळी 2. हे काय झाले त्यांच्या, हे झाले त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर. लेकरांनो लक्ष द्या, हे झाले त्यांच्या दंडगोलाकार
मुसळीच्या घनफळाचे गुणोत्तर. उत्तर काय तर 2027 अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही हे पद दर्शवू शकता, मांडू शकता, लिहू शकता, वाचू शकता. 2027 अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. वागसर हे प्रश्न अंतपुटून लेकरांनो, माऊलीच्या कृपा आशीर्वादानं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. त्या ग्रुपमध्ये आम्ही अशा दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतो. मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत, त्यांच्या हिताच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा त्या ग्रुपचे सदस्य व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि सरावामुळे काय होईल, गणित हे सरावामुळे सोपं होते. लक्षात घ्या, दररोजच्या सरावामुळे गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती कायमची दूर होईल, पळून जाईल, नाहीशी होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि फायदा दुसरा असा की तुमच्या मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका तुम्ही बिनधास्त निडरपणे विचारू शकाल. आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल, हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. दंडगोल, वृत्तचित्ती आणि शंकू ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.